हॅलो फ्रेंड्स, आज आपण एकदम सुंदर कॉन्सेप्ट पाहणार आहे. म्हणजे 10वीला पण ना एक कॉन्सेप्ट आहे, ज्या कॉन्सेप्टचं नाव आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता बेसिकली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 10वीला पण झालेलं असतं आपल्याला, बट प्रॉब्लेम काय की 10वीला ते इन टर्म्स ऑफ शेल दिलेलं आहे आणि 11th आणि 12th स्टँडर्डमध्ये ते आपल्याला इन टर्म्स ऑफ सबशेल आणि ऑर्बिटल करायचं आहे. ओके, सो आपण आज एक्झॅक्टली ते शिकणार आहे की हाऊ टू डिस्ट्रीब्यूट द इलेक्ट्रॉन्स in various shell, subshell and orbital. So today we are going to start new point, that is electronic configuration. So basically electronic configuration म्हणजे इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशनच असतं, फक्त ते कसं करायचं असतं ते पाहूया आपण आता. Okay, so electronic configuration means the distribution of electrons in various shell, subshell or orbitals, but according to its increasing energy. परत एकदा सांगतोय, electronic configuration is the distribution of electrons in various shell, subshell or orbital, but according to its increasing energy. म्हणजे इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे शेलमध्ये, सबशेलमध्ये किंवा ऑर्बिटलमध्ये, बट अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग एनर्जी, म्हणजे कमी एनर्जी कडून जास्त एनर्जीकडे. आपण थोडंसं लिहूया. द डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स in various shell, subshell or orbitals. The distribution of electrons in various shell, subshell or orbital, but according to its increasing energy. But according to its increasing energy, it's called as electronic configuration. आता तुम्ही म्हणता सर हे शेल काय, सबशेल काय किंवा ऑर्बिटल काय, तर एक लक्षात ठेवा, सगळ्यात मेन जो पार्ट असतो इलेक्ट्रॉन ठेवण्याचा तो शेल असतो. शेलमध्ये सबशेल असतात आणि सबशेलमध्ये ऑर्बिटल असतात आणि ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या सोसायटीमध्ये राहताय, तर त्या सोसायटीमध्ये समजा 4 बिल्डिंग आहेत. लक्षात ठेवा, सोसायटीमध्ये समजा 4 बिल्डिंग आहेत, त्याच्या वेगवेगळ्या 4 बिल्डिंग आहेत, तुमचे शेल आहेत. त्या बिल्डिंग मध्ये विंग्स असतील ABCD, त्या विंग्स म्हणजे सबशेल आहे आणि त्याच्यामध्ये जो फ्लोर आहे तो ऑर्बिटल आहे आणि त्या ऑर्बिटलमध्ये आपण राहतोय, म्हणजे फ्लोरवर आपण राहतोय त्या फ्लॅटमध्ये. सो ते इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन करायचं. ओके, म्हणजे बेसिकली कसं असतं बा, सगळ्यात मोठा पार्ट आहे ज्याला आपण शेल म्हणणार आहे. शेलमध्ये सबशेल असते, सबशेलमध्ये ऑर्बिटल असतं आणि ऑर्बिटलमध्ये असतात इलेक्ट्रॉन्स आणि ते इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट करायचे, म्हणजेच त्याचं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं. तर ते लिहिण्याचा एक सिक्वेन्स आहे. तर शेल किती असतात, तर शेल ऍक्च्युली मिसकॉन्सेप्ट की शेल 4च असतात, तासा अजिबात नाही. शेल किती असू शकतात, शेल 4, 5, 6, 7, 8 शेल किती असू शकतात, पण बेसिकली शेल 4 लिहितो आपण, कारण तेवढ्यात काम होतं आपलं. सो आपण शेल लिहितो KLMN. सबशेल असतात SPDF. आय होप हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांचे करस्पॉन्डिंग ऑर्बिटल हेच आहेत, SPD आणि F. आता प्रत्येक ऑर्बिटलची इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी असते, म्हणजे S सबशेलमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात, P सबशेलमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात. तर S सबशेलची इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी 2 आहे, P सबशेलची इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी 6 आहे, D सबशेलची इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी 10 आहे आणि F सबशेलची इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी 14 आहे. म्हणजे मॅक्झिमम एवढे इलेक्ट्रॉन त्या सबशेलमध्ये बसू शकतात. S सबशेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन बसू शकतील, P सबशेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन बसू शकतील, D सबशेलमध्ये 10 इलेक्ट्रॉन बसू शकतील आणि F सबशेलमध्ये 14.
बेसिकली आपण काय करतो ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये आतापर्यंत आपण काय सांगितलं की द डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन व्हेरियस शेल, सबशेल और ऑर्बिटल बट अकॉर्डिंग टू इट्स इन्क्रीजिंग एनर्जी. शेल ह्या 4 किंवा 4 पेक्षा जास्त पण असू शकतात, सबशेल 4च असतात, त्यांच्यामध्ये त्यांचे करस्पॉन्डिंग ऑर्बिटल आहे आणि ह्या त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॅपॅसिटी आहे. आय होप इथपर्यंत क्लिअर आहे. ओके, आता एक तो सिक्वेन्स आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये ऑर्बिटल फिल करण्याचा एक सिक्वेन्स आहे. तो सिक्वेन्स अकॉर्डिंग टू अफबाऊ प्रिन्सिपल असतो. ते कसं आहे पहा आता, अफबाऊ प्रिन्सिपल. ऍक्च्युअली हे काय सायंटिस्टचं नाव नाहीये, त्या मेथडचं नाव आहे. तो सिक्वेन्स कसा आहे बघ, समजा ऑर्बिटल आहे आपल्याकडे 1s 2s 3s 4s 5s 6s आणि 7s. नंतर आहे 2p 3p 4p 5p 6p. नंतर आहे 3d 4d आणि 5d. आणि नंतर आहे 4f आणि 5f. आता बघ ही फ्लो शीट आहे. ह्या सिक्वेन्स नुसार आपण ह्या सगळ्या सबशेल मध्ये ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन फिल करणार आहे. सो पहिल्यांदा इलेक्ट्रॉन जाणार 1s मध्ये, नंतर 2s मध्ये, नंतर 2p मध्ये, नंतर 3s मध्ये, नंतर 3p मध्ये, नंतर 4s मध्ये, नंतर 3d मध्ये, नंतर 4p मध्ये, नंतर 5s 4d 6p 6s 5p 6s 4f 5d 6p 7s आणि 4f. हे सगळ्यात लो एनर्जी ऑर्बिटल किंवा सबशेल आहे आणि हे सगळ्यात हाय एनर्जी ऑर्बिटल किंवा सबशेल आहे. आणि आपण ऑलरेडी सांगितले की इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन लो एनर्जी कडनं हाय एनर्जी कडे करायचं असतं. आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडे इलेमेंट आहे हायड्रोजन. आता हायड्रोजनचं सिम्बॉल सगळ्यांना माहिती आहे. हायड्रोजनचं सिम्बॉल H आहे आणि ॲटॉमिक नंबर 1 आहे. ॲटॉमिक नंबर म्हणजेच त्या ॲटम मध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या. म्हणजे हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे याचाच अर्थ हायड्रोजन मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे आणि तो 1 इलेक्ट्रॉन आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. तो इलेक्ट्रॉन अगोदर सगळ्यात पुढे जाणार 1s मध्ये. आता S ची कॅपॅसिटी मी मगाशी सांगितली, S ची कॅपॅसिटी असते 2, बट आपल्याकडे इलेक्ट्रॉनच 1 आहे तर आपण इथे लिहिणार 1s1. म्हणजे 1s1 हे काय झालं, हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता थोडं आणखी एक रॅन्डम एक्झाम्पल घेऊ. समजा मी कार्बन घेतलाय. सो कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6, सिम्बॉल आहे C. कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे याचा अर्थ कार्बनकडे 6 इलेक्ट्रॉन आहेत आणि आपल्याला ते 6 इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. म्हणजेच त्याचं काय लिहायचंय, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचंय. ओके, मग आता आपल्याला 6 इलेक्ट्रॉन द्यायचे. सुरुवात कुठून करणार आहे, 1s पासूनच. मग 1s आहे त्याची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉन आहे, मग 2 दिले म्हणून 1s2. आता 6 मधले 2 इलेक्ट्रॉन दिले, उरले किती, 6 मधनं 2 गेले उरले 4. मग पुढचे 2s मध्ये जाणार. S ची कॅपॅसिटी किती आहे, 2. म्हणजे 2s मध्ये पण 2 दिले. आता इथे 2 दिले, इथे 2 दिले, म्हणजे टोटल 4 इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट केले. टोटल किती इलेक्ट्रॉन आहे, 6. ओके, म्हणजे उरले 2. मग उरलेले 2 इलेक्ट्रॉन कोणामध्ये जाणार आहे, 2p मध्ये जाणार आहे. आता ऍक्च्युअली तुम्ही म्हणसाल की सर p ची कॅपॅसिटी तर 6 होती, मग इथं 2 का दिलेत, कारण शिल्लकच 2 आहेत ना. जेवढे उरले तेवढे दिलेत. हे 1s मध्ये 2 दिले, 2s मध्ये 2 दिले आणि उरलेले 2p मध्ये 2 दिले. सिक्वेन्स हाच आहे. म्हणजे कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 1s2 2s2 2p2. आता आणखी एक रॅन्डम एक्झाम्पल घेऊ सोडियमचं. ओके, सोडियम ॲटॉमिक नंबर 11 आहे, सिम्बॉल N आहे. तो सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे म्हणजे सोडियम मध्ये 11 इलेक्ट्रॉन. ते 11 इलेक्ट्रॉन आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे. ओके, मग ते कसे इथपासून करणार, 1s पासून. सो 1s2 2s2. 1s मध्ये 2 दिले, 2s मध्ये 2 दिले. 2च का दिले, कारण ती S ची कॅपॅसिटी आहे. आता 2p. आता 2p मध्ये किती द्यायचे पहा, इथे 11 इलेक्ट्रॉन आहे, 11 पैकी 4 देऊन झाले. 4p ची कॅपॅसिटी किती आहे, 6. मग 6 देणार. 6 का दिले मी, कारण आपल्याकडे इलेक्ट्रॉन शिल्लक आहेत म्हणून. 2 आणि 2 4, 4 आणि 6 10. आता आणखीन एक इलेक्ट्रॉन शिल्लक आहे, एक इलेक्ट्रॉन जाणार आहे 3s मध्ये. ओके, म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सोडियम झालं 1s2 2s2 2p6 3s1. ओके, हे होतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पण बाळांनो याला पण 2 एक्सेप्शनल केसेस आहेत. पहिली एक्सेप्शनल केस आहे क्रोमियम आणि दुसरी आहे कॉपर. ह्या 2 एक्सेप्शनल केसेस काय आहेत,
ते जाणून घेण्यासाठी नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया एक्सेप्शनल केसेस ऑफ क्रोमियम अँड कॉपर. बाय बाय.